गाव आपण आनंदाने गावे. तुमच्या चेहऱ्यावरती परमेश्वराचं हास्य पाहिजे. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, उसकी प्रशंसा करें, क्यों ना कुछ होता रहे. देवाची आपण स्तुती केली पाहिजे, आराधना केली पाहिजे, प्रशंसा केली पाहिजे, कारण तो प्रशंसेस पात्र असता परमेश्वर आहे. उसको पाते रहे, चाहे जहाँ भी रहे. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आता हूँ तेरे पास, मुझको कबूल कर ले. आता हूँ तेरे पास, मुझको कबूल कर ले. प्रत्येक दिवस परमेश्वराने बनवलेला आहे. प्रत्येक दिवस परमेश्वर आमच्यासाठी आशीर्वादित करत असतो आणि म्हणून आपण त्याचे आभार मानले पाहिजे. त्याच्या नावाला मान महिमा धन्यवाद आणि गौरव सदा सर्व काळ असो, कारण आमचा परमेश्वर स्तुतीस पात्र असा आमचा परमेश्वर आहे. स्वर्गामध्ये सर्व देवदूत त्याची आराधना करतात, हालेलुया म्हणून त्याचा जय जयकार करतात, त्याच्या वैभवाचं, त्याच्या सर्व सामर्थ्याचं ते गौरव करत असतात. आणि म्हणून स्वर्गामध्ये जर त्याचे दिव्य दूत त्याचा गौरव करत आहेत, तर पृथ्वीवरती देखील आम्ही त्याचे लोक, त्याचे सेवक आहेत, आम्ही देखील त्याचा जय जयकार केला पाहिजे. आणि म्हणून आपल्या चर्चा ग्रुपवरती दुसरं गीत येत आहे, वो जय जयकार करे, वो जय जयकार करे. आणि हे आपण आनंदाने मोठ्याने गाऊया.
पृथ्वी प्रभू कंपायमान होते, सर्व पृथ्वी प्रभू तुझ्या हाताने बनवलेली प्रभू संस्कृती आहे प्रभू. तू शब्दाने अनेक गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. मनुष्य तो काय परमेश्वर किती आहे तू त्याला आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सदृश्य असा निर्माण केलेला आहे. यासाठी की प्रभू तू आमच्या बरोबर तुझी संगती ठेवावी, आमच्या बरोबर तुला बोलता यावं, आमच्या बरोबर हितगुज प्रभुदेव बाप्पा तुला करता यावं. आणि म्हणून प्रभुदेव बाप्पा तुझ्या मनात असलेला आणि तुझ्या मनामध्ये प्रभू मनुष्य कसा असावा हे तू प्रभुदेव बाप्पा योजलं त्याप्रमाणे तू मनुष्याला निर्माण केलंस. आणि प्रभू तू आमच्याकडून हीच अपेक्षा करतो की आम्ही तुझी स्तुती आणि आराधना करावी, आम्ही तुझं गौरव करावं, आम्ही तुझ्या नावाचा जय जयकार करावा. आणि म्हणूनच परमेश्वर की त्या स्तुती केलेली तुला आवडते, प्रशंसा केलेली तुला आवडते, धन्यवाद दिलेला तुला आवडतो. उपकार स्तुतीच्या अंतःकरणाने प्रभू आज आम्ही तुझ्या मंदिरी आलेला आहे. प्रभू तू आमचं सहाय्य कर. इथून पुढची सर्व भक्ती प्रभू तू मार्गदर्शन कर. येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. पवित्र पवित्र सैन्याच्या यहोवा देव बाप्पा आम्ही स्तुती करीतो. आज तुझ्या वचनावर मनचिंतन करत असताना तू आमचं सहाय्य कर. तुझं वचन आम्हाकडे येत असताना त्याचा स्वीकार करून ते ग्रहण करण्यासाठी लागणारी शक्ती परमेश्वर विद्या बुद्धी तो आम्हाला दे. तुझ्या वचनातून बोलत असताना माझ्या जिभेला ओठाला स्पर्श कर. जो तुझा मानना प्रवाह असतो आपल्या लोकांना देव इच्छितोस तो देण्यासाठी मला इथे कृपा कर. राहणार आमचा मान परमेश्वर ख्रिस्त याच्या द्वारे. आमेन. या आठवड्यामध्ये आपल्या चर्चच्या ग्रुपवरती मी सूचना टाकली त्याप्रमाणे आज आपण स्टीवर्डशिप संडे साजरा करत आहोत. हा शास्त्रपाठ जो डायसिसने आम्हाला दिलेला आहे त्यामध्ये या महिलेचं उदाहरण आहे की तिने परमेश्वराला जे दिलेलं आहे आणि आम्ही ऐकतो की जे दिलं त्यापेक्षा कसं दिलं याला महत्त्व आहे. कसं दिलं याला दुसरा शब्द आहे, तिला तिच्याजवळ असलेल्या पैशाचं कारभारी पण तिने कसं केलं नाही का, आणि त्या पैशाचं स्टीवर्डशिप तिने कशी केलेली आहे. आणि मग एक नवीन विचार परमेश्वराने मला दिला आणि मग मी त्यावरती लिखाण सुरू केलेलं आहे. या स्त्रीच्या 2 टोल्यांचं वर्णन जर आपण पाहिलं, काही लोक काही उपदेशक म्हणतात 2 टोल्या म्हणजे जुना करार नवा करार है ना, असं बरेच त्याचा अर्थ लोक काढतात. परंतु आज आपण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहे की या स्त्रीने जे परमेश्वराला दिलेलं आहे तिचं दानच फक्त स्वीकारलं नाही तर त्या सोबत जे श्रीमंत होते त्यांनी जे दान दिलं होतं त्याचाही परमेश्वराने स्वीकार केलेला आहे. परंतु प्रशंसा जी असते ती प्रशंसा मात्र या स्त्रीने दिलेल्या 2 टोल्यांची परमेश्वराने केलेली आहे. असं काय वैशिष्ट्य आहे त्या 2 टोल्यांमध्ये, असं काय वैशिष्ट्य आहे त्या महिलेमध्ये, असं काय वैशिष्ट्य आहे त्या मंदिरामध्ये परमेश्वराला पाहायला मिळालं, या गोष्टींचं आपण आज विश्लेषण थोडक्या शब्दामध्ये ऐकणार आहे. पहिला मुद्दा आहे देवाला देणे. आमचं देणं असावं, आमचं देणं हे स्वतःला संतुष्ट करण्यापेक्षा देवाला आदर देण्याच्या हेतूने असावे, हे परमेश्वर आम्हाला त्या महिलेच्या देण्यामधून शिकवत आहे. आता ज्यांनी अधिक दान देवाच्या भांडारात दिले त्यांनी इतर लोक आपल्याकडे पाहतात का वगैरे या संबंधाने विचार अजिबात केलेला नसेल. काही लोकांनी जरूर केला असेल, काहींना बढाई मारायची सवय असते. बघा मी सगळ्यांच्या पेक्षा जास्त दान कसं दिलेलं आहे हे लोकांना दिसावे म्हणून मग लोक काही पैसे उघडे करून टाकतात, काही चेक मध्ये लिहिलेली रक्कम लोकांना दिसावे अशा प्रकारे चेक धरतात आणि त्या डब्यात टाकतात. असे अनेक प्रकार आम्ही पाहतो. परंतु असे पण काही लोक त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या निदर्शनास आले असतील जे मंदिरामध्ये त्या दानपेटीमध्ये दान टाकत होते. बाय द वे मला दानपेटीवरती बोलताना अमेरिकेमध्ये मी होतो त्यावेळेला 2-3 चर्चला मला भेट द्यावी लागली. ते आमच्यासारखं दान गोळा करत नाहीत. मला आश्चर्य वाटलं. मी इकडे तिकडे बघितलं, पैसे बिशे तयार ठेवले होते परंतु दानपात्राची पिशवी काय आलीच नाही. मग मी चौकशी केली, म्हणे इथं दानपात्र फिरवत नाहीत, बाहेर डबा ठेवलेला आहे. कुठे दानपेटी कुठे आहे? चर्चच्या बाहेरच्या बाजूला ठेवलेला आहे आणि ज्यांना उत्स्फूर्तपणे देता येईल ते तिथे दान ठेवून परमेश्वराला अर्पण करून जातात. असो तर तिकडचं संस्कृती आहे. येशू ख्रिस्त मंदिरात होता आणि या विधवा महिलेने मंदिरातील दानपेटीमध्ये दान टाकलेलं आहे. आणि जेव्हा आपण मंदिरातल्या दानपेटीमध्ये दान टाकतो तेव्हा प्रभू त्याकडे पाहत असतो. सांगायचा उद्देश हा आहे की जे अधिक दान देवाच्या भांडारामध्ये देत होते त्यापैकी बऱ्याच लोकांनी आपण किती देतोय काय देतोय याचा विचार केला नसेल. काहींनी जरूर विचार केला असेल.
परंतु एक मात्र निश्चित आहे की आपण दानधर्म करताना इतरांना तो दिसावा किंवा इतरांनी तो पाहावा असे आम्ही करू नये. त्या काळामध्ये त्या लोकांना तसं वाटलेलं आहे. यातून परमेश्वर आम्हाला हे शिकवतो की देवाला देणं हे इतरांनी मला किंवा मी जे देतो ते पाहावे म्हणून प्रभावित झालेलं असू नये. आमचं दान प्रभूला अर्पण करत आहे ते प्रभूने पाहावे हा आमचा उद्देश असला पाहिजे. हे आम्हाला प्रभू येशू शिकवत आहे. या व्यतिरिक्त मला या ठिकाणी पाहायला मिळतं की भले इतरांसारखे मला मोठं दान किंवा इतरांसारखं जास्त काही देता आलं नाही तरी जे दिलं ते खूप आहे असं पण आपण देत असताना कधी कधी विचार करतो आणि आपण सांगतो पण बोलून पण दाखवतो नाही मी माझ्या क्षमतेनुसार दिलेला आहे. म्हणजेच काय, हा जेव्हा विचार आमच्या मनामध्ये येतो ना तेव्हा असं बोलण्यामध्येच आमच्या स्वतःच्या देण्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. हा आमचा स्वभाव आहे हे आम्ही प्रगट करतो. तिथेच सगळं गणित संपतं. म्हणजे मी जे दिलेलं आहे ते मी माझ्या क्षमतेनुसार दिले म्हणजे मी देवावर उपकार केले असा त्याचा अर्थ होतो. मला जेवढं देता आलं तेवढं मी दिलेलं आहे आणि आय एम सॅटिस्फाईड असा त्याचा अर्थ होतो प्रियाला. म्हणून मला संतोष देण्यापेक्षा मला आनंदित देण्यापेक्षा परमेश्वराला माझ्या देण्याने आनंद होतोय का हे पाहणं फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आमच्या विचारांना आमच्या बुद्धीला सोयीस्करित्या आम्ही संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. इंग्लिशमध्ये त्याला टू ईज अवर कॉन्शियसनेस असं म्हटलं जातं. आम्ही आमच्या स्वतःला समाधान मिळवण्यासाठी असं म्हणतो की मी माझ्या क्षमतेनुसार प्रभूला दिलेला आहे. विधवा स्त्रीकडे बघा ना, तिची क्षमता होती का 2 तोले देण्याची? नव्हती. आणि म्हणूनच तर प्रभूला तिने आवडलं तिचं देणं. क्षमतेपेक्षा जास्त दरिद्री आहे. तिचं वर्णन बघा किती कसं केलेलं आहे परमेश्वराच्या वचनामध्ये. ती दरिद्री होती, ती कदाचित भीक मागून जगत असेल आणि ते जमा केलेले 2 टोल्या ज्या होत्या त्या दोन्ही टोल्या तिने परमेश्वराला फार विश्वासाने अर्पण केलेल्या आहेत. माहिती नाही तिने लपून छपून टाकलं असेल, तिने ते जास्त पैसे टाकणाऱ्यांच्याकडे पाहिलं असेल डोळे उघडे मोठे मोठे करून. आता यांच्या समोर माझ्या 2 टोल्या काय आहेत, काहीच नाही असाही तिच्या मनामध्ये विचार आला असेल. फार दुःखी झाले असेल ते. पण हे सगळे विचार तिच्या मनामध्ये दाटून आलेले असताना देखील त्या सारखं येथील विधवा स्त्री आठवते का? त्या एलियाला ते काय म्हणाले, माझ्याकडे तुम्हाला जेवायला काहीच नाही आहे, जे आहे त्यामध्ये मी आणि माझा लेकरू आम्ही दोघेही ती भाकर खाणार आणि मरून जाणार आहे. दॅट्स इट, दॅट्स द एंड. तो शेवट आहे आमचा. त्यात तू आणि तिसरा तुला काय देऊ, माझ्याकडे काय आहे असं ही विधवा स्त्री म्हणाली नाही. 2 विधवा स्त्रियांच्या मध्ये फरक पहा. तिने 1 टोळी टाकली, 1 टोळी स्वतःसाठी ठेवली का? नाही ठेवली. तिने दोन्ही टोल्या ज्या आहेत सर्वस्व जे तिचं होतं ते तिने परमेश्वराला दिलेलं आहे. असं नाही म्हणाली की माझ्या क्षमतेनुसार मी दिले मला त्यात आनंद आहे. नाही प्रिया, असं म्हणणंच म्हणजे आमच्या देण्याबद्दल आमच्या मनामध्ये गर्व आहे, अभिमान आहे असं आम्ही परमेश्वराला आणि इतरांना प्रगट करतो. असं दान कदाचित परमेश्वर मान्य करणार नाही. आणि म्हणून देवाबद्दल देण्याबद्दल जास्त आणि देवाबद्दल कमी आदर असं करण्याने आपण निर्माण करत असतो. आम्ही दिलं याला महत्व देतो पण देवाला दिलेलं आहे याचं महत्व आम्ही घालून बसतो. आणि अशा मनोवृत्तीच्या विरोधामध्ये आमच्या प्रभू येशूची शिकवण आहे. दुसरा मुद्दा आहे चर्चा ग्रुपवर मी टाकलेला आहे, ते म्हणजे आमचं देणं हे त्यागपूर्वक असावं. येशूने इतरांनी दिलेलं दान पाहिलं आणि या विधवेने देखील दिलेलं दान पाहिलं आणि या दोन्ही दानांच्या मधला फरक येशू ख्रिस्ताने तिथल्या तिथे स्पष्ट करून सांगितलेला आहे. नंतर नाही, तिथल्या तिथेच जमा झालेल्या लोकांच्या समोर तो जो फरक आहे तो प्रवेश असं म्हणतो की इतरांनी त्यांच्या समृद्धीमधून दिलेला आहे, त्यांना दिलेल्या आशीर्वादांच्या मधून दिलेला आहे. परंतु या विधवा स्त्रीने तिचं जे दिलेलं आहे ते तिने कमवलेलं आहे आणि कमताई म्हटले. प्रभूने ते स्वीकारले, तिची प्रशंसा केलेली आहे. इतरांनी त्यांच्या समृद्धीमधून, इतरांनी त्यांच्या भरपुरीमधून, इतरांनी त्यांना परमेश्वराने दिलेल्या आशीर्वादामधून टाकलेला आहे. परंतु या महिलेने जे कमवलेलं आहे त्या कमाईतून जेवढं मिळालं ते सगळं परमेश्वराला दिलेलं आहे. तिने आपल्या कमाईचा त्याग केला.
तिने आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. तिने असं नाही विचार केला 2 टोले आहेत, एक ठेवते माझ्यासाठी, एक प्रभूला देते. प्रभूला तेही आवडलं असतं. मनाला असतं काय व्यवहारी स्त्री आहे नाही का, ती स्वतःची काळजी घेते. आम्ही पण तिची प्रशंसा अशी केली असते की आपण तिच्याकडून शिकावं. 2 टोले असतात तर एक द्यावी देवाला आणि एक स्वतःला ठेवावी नाही का. आमचे उपदेश तसे आम्ही डायरेक्ट केले असते, परंतु तसं करता येत नाहीये कारण परिस्थिती वेगळी आहे. या महिलेने सर्व कमाई जी होती ती परमेश्वराच्या भांडारात अर्पण केली. प्रभूने नुसती प्रशंसा केली, निघून गेला. मला नाही वाटत परमेश्वर कधी कोणाचा ऋणी राहणारा परमेश्वर आहे का? नाही. त्या 2 टोल्याच्या बदली माहिती नाही, शास्त्रात पुढे काही लिहिलं नाही, परंतु त्याच्या 10पट आशीर्वाद त्या महिलेला देवाने दिलेला असणार. जो प्रशंसा करतो तो परत भरपाई करायला पण समर्थ आहे नाही का. हो, जर त्या सारपतीतील विधवेच्या मडक्यातील पीठ आणि कुपीतील तेल जर प्रभू वाढवू शकतो, तर या महिलेच्या दान टाकलेल्या त्या 2 टोल्यांचा पण त्याने भरपूर प्रकारे प्रियानो विपुल असा आशीर्वाद दिलेला असणार आहे. आणि म्हणून समृद्धीमधून देणं आणि आदरपूर्वक त्यागपूर्वक प्रभूला देणं यामध्ये हा फरक आहे. मला एक उदाहरण आठवलं. एक तरुण प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करावे प्रभूला त्याने विचारलं. आणि प्रभू म्हणाला नियमशास्त्रात काय दिलेलं आहे. आणि मग त्याने धार एका मागे 10 आज्ञा बोलायला सुरुवात केली. आणि मग प्रभू म्हणाला जा तू कर. आणि मग तो म्हणाला मी तरी लहानपणापासून करत आलेला आहे, 10 आज्ञा पाळत आलेलो आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला 11वी आज्ञा सांगितले. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणाला तुझ्याकडे जे सर्व आहे ते सर्वस्व विकून टाक, गोरगरिबांना दे आणि माझ्या मागे सर्वस्व. बघा, आम्ही संपूर्ण मनाने, संपूर्ण शक्तीने, संपूर्ण बुद्धीने परमेश्वराची स्तुती आराधना करावी, प्रभूला द्यावं ही त्याची इच्छा असते. त्या तरुण श्रीमंत मनुष्याला परमेश्वराने तेच सांगितलं तुझं जे आहे ते विक, गोरगरिबांना वाट आणि माझ्या मागे. पण त्याने हा विचार केला की सगळं दिलं माझ्याकडे काय राहतं, आणि तिथेच तो फसला. कधी कधी आम्ही प्रभूला देत असताना हाच विचार आमच्यामध्ये येतो. हा व्यावहारिक विचार आहे. असा विचार मनामध्ये येणं चुकीचं नाही, योग्य आहे. परंतु हा विचार जरी आला तरी त्या विचारांना आपण कलाटणी द्यावी आणि प्रभूकडे आम्ही पाहून प्रभूला जी गरज आहे त्या गरजेनुसार त्या प्रकारे प्रभूला दानधर्म करावा, ही शिकवण प्रभू आम्हाला या शास्त्रामधून देत आहे. मला आणखीन एक उदाहरण आठवतं. पहा बरं, आपल्याकडे शास्त्र असेल तर आपण शास्त्राकडे वळूया. शमूएलाचं 2रं पुस्तक आणि 24वा अध्याय काढूया आपण. आणि या 24व्या अध्यायामध्ये आम्हाला एक घटना घडलेली पाहायला मिळते. आणि असं म्हटलेलं आहे, 18वं वचन वाचा बरं कुणीतरी. 2 शमूएल 24वा अध्याय 18वं वचन. वरती जाऊन अरवना यबुसी यांच्या खळ्यात परमेश्वराप्रित्यर्थ एक वेदी बांध. तेव्हा गाद मनुष्य जो आहे, गाद नावाचा जो मनुष्य आहे तो दावीद राजाकडे आला आणि दावीद राजाला असं म्हणाला अरवाना यबुसीच्या खळ्यावरती परमेश्वराच्या प्रीत्यर्थ एक वेदी बांध. पुढे 19व वचन. तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे गादाने सांगितले ते मान्य करून दावीद वरती गेला. दावीद अरवाना यबुसीला भेटायला परमेश्वराच्या आज्ञेनुसार भेटायला त्या खळ्यापर्यंत पोहोचला. पुढे 21 ते 23. अरवना म्हणाला माझ्या स्वामी राजांचे आपल्या दासाकडे येणे का झाले आहे. अरवनाला माहिती नव्हतं दावीद राजा माझ्याकडे का आलेला आहे. बघा परमेश्वर कशा प्रकारे मार्गदर्शन करत असतो. दावीद म्हणाला तुझ्यापासून हे खळे विकत घेण्यासाठी मी आलो आहे. तुझ्यापासून हे खळे विकत घेण्यासाठी मी आलो आहे. आणि हे जेव्हा त्या अरवाना यबुसीने ऐकलं त्यावेळेला त्याच्या पायाखालची जमीन सरकली असेल. माझं खळं आणि या माणसाला द्यायचं, जरी राजा असला तरी काय झालं. परंतु काय म्हणाला पुढे, लोकांवरली ही मरी दूर व्हावी म्हणून येथे परमेश्वराप्रित्यर्थ मला एक वेदी बांधायची आहे. आणि मग ज्या वेळेला या अरवान यबुसीने त्या राजाकडे आश्चर्यचकित होऊन पाहिलं, प्रश्नार्थक मनाने पाहिलं, त्यावेळेला दाविदाने आपले बोलणे सुरूच ठेवले आणि म्हणाला की आपल्या देशामध्ये आपल्या लोकांच्यावर आलेली मरी दूर व्हावी याकरता या खळ्यामध्ये मला परमेश्वराच्या प्रीत्यर्थ वेदी बांधायची आहे. पुढे काय मग झालेलं आहे. अरवना दावीदला म्हणाला माझ्या स्वामी राजांना जे काही वाटले ते घेऊन त्याने अर्पण करावे.
पहा, होमबलीसाठी हे बैल आहेत आणि इंधनासाठी मळणीचे अवते व बैलाचे सामान आहे. बघा, देवाने एक गोष्ट मागितली दावीद राजाच्या द्वारे, तुझं फक्त मला खळं दे. परंतु अरवान यबुसीने काय केलेलं आहे? त्या खळ्याबरोबरच काय दिलेलं आहे? होमबलीसाठी बैल दिले, इंधनासाठी मळणीची आवते आणि बैलांचे सामान दिले. किती छान आहे, किती छान आहे नाही का? म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, जर कोणी तुझ्याकडे गरजू व्यक्ती आली आणि तुला जर काही मागितले तर तू त्याला देण्यास नकार देऊ नकोस. जर कोणी तुझी बंडी मागितली तर त्याला अंगरखा दे. जो तुला 1 मैल घेऊन जातो त्याच्याबरोबर 2 मैल ऍडिशनल. आम्ही नेहमी परमेश्वराला देत असताना मोजून मापून देऊ नये, तर चांगले माप कसे असावे? दडपून आणि हलवून द्यावे. परमेश्वराला असं देणं खूप आवडतं प्रियानो, खूप आवडतं. आणि म्हणून या ठिकाणी अरवान यबुसीला हे सत्य परमेश्वराचं हृदय त्याने ओळखलेलं होतं. परमेश्वर जे मागतो त्यापेक्षा जेव्हा आम्ही जास्त देतो त्यावेळेला परमेश्वर अधिक आणि अधिक अधिक आणि अधिक आशीर्वाद आम्हाला देतो आणि त्याला आनंद होतो. बघा बरं, आपले लेकरं कधी आपल्याला काहीतरी मागतात ना, 1 चॉकलेट मागितलं आपण त्याला बॉक्सच देतो, 2 चॉकलेट देतो, त्याला एकदम आश्चर्य वाटतं. आणि मी थोडंसंच मागितलं आणि मम्मी डॅडीने मला एवढं दिलं है ना. तसंच परमेश्वराला होतं बरं का. आणि मग परमेश्वर त्याच्या लोकांना पण अशाच प्रकारे मार्गदर्शन करतो प्रियानो. ज्या वेळेला मंडळीमध्ये एखाद्या गोष्टीची आवश्यकता असते त्यावेळेला त्या आवश्यकतेपेक्षा आपण जास्त जेव्हा देतो मंदिराला त्यावेळेला प्रभूला आनंद होतो. पुढे काय म्हटलेलं आहे 23वे वचन? महाराज अरवाना हे सर्व महाराजांना देत आहेत. अरवाना राजाला म्हणाला, आपला देव परमेश्वर आपल्याला प्रसन्न होतो. आणि मग तो अरवान यबुसी परमेश्वराच्या दासाला म्हणजे दाविदाला म्हणाला, हा परमेश्वराचा दास तुम्हाला सगळं काही देत आहे, जे परमेश्वराला पाहिजे ते मी तुम्हाला देत आहे. आणि त्या देण्याच्या द्वारे, माझ्या देण्याच्या द्वारे तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळणे हे पूर्ण होऊ शकते. आणि म्हणून देव तुमच्यावर प्रसन्न हो. मला आशीर्वाद देव म्हटलं का अरवान यबुसी? आता राजाने खळं मागितले, मी त्याला ऍडिशन त्याच्यापेक्षा जास्त दिले म्हणजे परमेश्वर मला आणखी जास्त देणार असं त्याने अपेक्षा ठेवली का? उलट तो असा म्हणाला की ज्या दृष्टिकोनातून तुम्ही मला मागितलेला आहे त्या आज्ञा पूर्ण करण्याच्या द्वारे देव तुम्हाला आशीर्वाद देव, तुमच्यावर प्रसन्न हो, माझं काय द्यास होतो. हाच त्याने विचार केला, हाच त्याने विचार केलेला आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? पुढचं वचन 24व. राजा काय म्हणाला अरवानाला? राजा अरवानाला म्हणाला, नाही नाही, या वस्तू तुझ्यापासून मी दाम देऊनच घेईन. मी आपला देव परमेश्वर याला फुकटचे होम बली अर्पण करणार नाही. किती छान. बघा, दावीद हा परमेश्वरावर प्रेम करणारा होता आणि म्हणून त्याने देवाचं अंतःकरण ओळखलं. आम्ही देवाचं अंतःकरण ओळखणारी माणसं असली पाहिजे. नुसता देव कुठेतरी आहे आणि मी त्याच्यावर प्रेम करतो, तो मला आशीर्वाद देतो, मी त्याला अमुक देतो मग तो मला तमुक देईल, अशा प्रकारचा विश्वास आम्ही ठेवू नये. अशा प्रकारचं नातं आमच्यामध्ये देवाच्या मध्ये आम्ही ठेवू नये. तर ज्या देवाशी आम्ही नातं जोडलेलं आहे, ज्या देवाला आम्ही तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, त्या देवाला अंतःकरणापासून त्याचं अंतःकरण ओळखून घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि दाविदाने देवाला ओळखलेले होते आणि म्हणून तो असं म्हणाला, अजिबात नाही, तू मला फुकटचं काही देऊ नकोस आणि तुझ्याकडून फुकट मी घेतलेलं देवाला मी अर्पण करणार नाही. कारण मी जे देवाला अर्पण करणार आहे त्यामध्ये माझा त्याग काहीच नसणार आहे. बाहेरून आला आणि ते तसंच परमेश्वराला दिलं असं होईल, माझा त्याच्यामध्ये काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही. मग राजाने काय केलं? मग दाविदाने 50 शेकेल चांदी घेऊन ते खळे व बैल विकत घेतले. मग दावीद राजाने 50 शेकेल चांदी देऊन ते खळे आणि बैल प्रियानो 50 शेकेल देऊन विकत घेतलेले आहे. अनेकदा प्रियानो आपण आपल्या देण्याकडे अशा तऱ्हेने पाहत असतो, पण असे आम्ही पाहू नये. परमेश्वराचं ते परमेश्वराला आपण द्यायला पाहिजे.
परमेश्वराचं जे परमेश्वराला देणं आहे त्या देण्याकडे आम्ही दाविदाच्या दृष्टिकोनातून, त्या विधवा महिलेच्या दृष्टीने आपण पाहिले पाहिजे. मग आमचं देणं चर्चला असो, मग आमचं देणं दुसऱ्या सेवेसाठी असो, दुसऱ्या सेवकाला असो, दुसऱ्या संस्थेला असो किंवा समाजातील कुठल्याही कार्याला असो, आम्ही नेहमी प्रियानो हात राखून देतो. तसं आम्ही देऊ नये, कारण प्रियानो त्या देण्यामध्ये त्याग दिसून येत नाही. आणि म्हणून देवाच्या इच्छेनुसार जर आम्हाला द्यायचं असेल देवाला, तर त्यातही आम्ही स्वतःच्या इच्छेला प्राधान्य न देता आम्ही प्रभूला संतोष कसं वाटेल याचा विचार केला पाहिजे. आम्ही नेहमी देत असताना आमच्या स्वतःच्या संतुष्टीने देतो. हा, मला वाटतं परमेश्वर माझ्या देण्याने आनंद मिळेल, त्याला आनंद होईल, आणि मग आम्ही त्यामध्ये समाधान मानतो आणि मग प्रभूला ते दान देतो. परंतु अशा प्रियानो आमचा प्रभू संतुष्ट होत नाही. जेव्हा आम्ही स्वतःचं हातचं राखून प्रभूला देतो त्यावेळेला आम्हाला देवाचं वचन आठवतं आणि मग आम्ही म्हणतो संतोषाने देणारा देवाला आवडतो. परत आम्ही स्वतःचं समाधान करायलाच पाहतो, आणि हे चुकीचं आहे. मी कुठे म्हणतो आम्ही असं देऊ नये किंवा संतोषाने देणारा प्रभूला आवडत नाही? आवडतो ना देवाला. जे अधिक दान देतो ते संतोषानेच देत होते ना, आणि जे कमी दान देत होती ती विधवा ती पण संतोषानेच देत होती. दोघेही आपापल्या परीने देवाला दान अर्पण करत होते, आणि देवाने दोघांच्याही अर्पणाचा स्वीकार केला. असं नाही की श्रीमंताचं दुडकावलं आणि विधवेचा स्वीकारला, असं नाही केलं. त्यांनी समृद्धीने दिलं, आशीर्वादातून दिलं, त्यांचे आभार मानले, त्यांचं दान स्वीकारलेलं आहे. परंतु प्रियानो आम्हाला या ठिकाणी हे पाहायला मिळतं की परमेश्वराला जे देणं आम्हाला पाहिजे ते देणं परमेश्वराला ज्या दृष्टीने दिलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही जेव्हा प्रभूला देतो तेव्हा ते प्रभूला आवडतं. आणि म्हणून येशूने या ठिकाणी त्या विधवा स्त्रीचं आणि दानशूर व्यक्ती ज्या होत्या त्या सर्वांची प्रशंसा केलेली आहे. सर्वजण त्याला आवडलेले आहेत. सर्वांनी जे दिलेलं आहे ते प्रभूने पाहिलेलं आहे. विधवेने जे दिलं आणि जसं दिलं, ज्या प्रकारे दिलेलं आहे ते येशूला खूप भावून गेलं. दॅट वॉज रिअली इम्प्रेसिव्ह फॉर जीसस क्राइस्ट. त्याला खूप ते आवडलं, आणि म्हणून त्याने बोलून दाखवलं. सर्वांनी दिलं, आपापल्या परीने दिलेलं आहे, पण हिने क्षमतेपेक्षा जास्त दिलेलं आहे, सर्वस्व देऊन टाकलेलं आहे. परमेश्वर जेव्हा आम्ही देतो त्यावेळेस तो दृश्य स्वरूपात होता, कुठेतरी तो उभा राहून पाहत होता, पण आज तो सगळीकडे उभा राहून पाहत आहे. आम्ही प्रभूला कसं देत आहोत याबद्दल आम्हाला काय शिकायला मिळतं प्रियानो? तिसरा मुद्दा आहे, आपल्या देण्यात पैशापेक्षा दयेला फार महत्व परमेश्वर देतो. आमच्या देण्यामध्ये दया असावी, आमच्या देण्यामध्ये करुणा असावी, आमच्या देण्यामध्ये कळवळा असावा, असा आम्ही परमेश्वराला द्यायला हवं आहे. कधी कधी आम्ही आमच्या मनामध्ये विचार करतो, देवाला पैशाची गरज आहे का? कशाला तो देवा एवढं मागतो? कशाला बाळासाहेब सारखे अनाउन्समेंट करतात? कशाला कमिटी पैसे मागते सारखी? परमेश्वर आमच्या पैशासाठी उत्सुक आहे खरा, परंतु त्याच्याकडे कमी आहे म्हणून उत्सुक आहे असं नाही. त्याच्याकडे कमी पडतंय म्हणून तो द्या म्हणतो असे नाही. तर आमच्या देण्याकडे परमेश्वर वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतो. आम्ही जेव्हा देतो तेव्हा तो आमच्या देण्यामागे असलेल्या भावनांचा विचार करत असतो. आमच्या देण्यामुळे मागे असलेल्या विचारांच्याकडे तो पाहत असतो. आमच्या देण्यामध्ये आमचं परमेश्वरावर किती प्रेम आहे हे तो पाहत असतो. आणि म्हणून त्या विधवा महिलेच्या देण्यामध्ये तिचं परमेश्वरावरील प्रेम, तिचं परमेश्वरासाठी होत असलेला त्याग, तिच्या मनामध्ये चाललेली भावना आणि विचार हे सगळे येशूने एका क्षणात ओळखले आणि त्याने तिची प्रशंसा केली, तिच्या देण्याची प्रशंसा केलेली आहे. देवाने आम्हाला पैशाहून अधिक आमचं हृदय हे त्याला पाहिजे असतं. आमच्या हृदयाकडे त्याचं लक्ष असतं. आमच्या प्रेमासाठी तो भुकेला आणि तहानलेला आहे. आणि म्हणून जुन्या करारामध्ये आम्ही वचन वाचतो, मी तुमच्या दयेचा भुकेला आहे. म्हणून आम्हाला प्रार्थनेमध्ये जाऊन देवाशी बोलायला परमेश्वराने संधी दिलेली आहे. तो आमच्या हृदय जाणतो. तो आमचं हृदय पारखणारा परमेश्वर आहे. आमच्या मनामध्ये काय चाललंय आहे काय नाही हे तो पाहतो. आम्ही कुठल्या विचाराने प्रभूला देतो, आम्ही कुठल्या विचाराने दानधर्म करतो हे प्रभू लक्ष देत असतो. आणि म्हणून त्या विधवा महिलेकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की तिचं देणं कसं होतं. मला एक उदाहरण आठवतं. एकदा एका लेकराने आपल्या खेळण्यांच्या संग्रहामधून मम्मी डॅडीला त्यांच्या अॅनिव्हर्सरीला छोटीशी गिफ्ट दिली. तो काय कमवायला जात नव्हता,
परंतु त्याच्या आई वडिलांनी त्याला ज्या खेळण्या दिल्या होत्या ना, त्याच खेळण्यातली एक खेळणी त्याने काढली, तिला सुंदर रॅप केलं आणि आपल्या मम्मी डॅडीला दिलं. आणि मग या मम्मी डॅडीने केक कटिंग झाल्यानंतर, सगळं सेलिब्रेशन झाल्यानंतर त्या लेकरांना दिलेले गिफ्ट वगैरे त्यांना हसायला आलं, कारण आम्हीच दिलेलं त्या लेकराने परत आम्हालाच दिलेलं आहे. परंतु त्यांनी त्याला लेकराला नाराज नाही केलं, उलट त्याला जवळ घेतलं, त्याचे मुके घेतले. आणि त्यावेळेला मला एक पाहायला मिळालं की ह्या लेकराच्या त्या देण्यामागे मागे जो उद्देश होता तो किती महत्वाचा होता. आणि मग ज्या वेळेला त्या आई वडिलांनी त्या लेकराचं पप्पी घेतली, मुक्का घेतलेला आहे, त्यावेळेला तो लेकरू काय म्हणालं, आय लव्ह यू मोर दॅन एनिथिंग एल्स. मी मम्मी डॅडी तुमच्यावर एवढं प्रेम करतो की ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी काहीच नाही. जे दिलेलं आहे ते तुम्हीच दिलेलं आहे, पण त्यातूनच मी तुम्हाला परत दिलेलं आहे. आम्ही जे देतो ना परमेश्वराला, त्या लेकरासारखं आहे, ते परमेश्वरानेच आम्हाला दिलेलं आहे. परंतु ज्या वेळेला त्याने दिलेले जे गोष्टी आहेत त्यातून परमेश्वराला परत करतो, त्यावेळेला आम्ही प्रभूला ह्या लेकरासारखं म्हणतो की आय लव्ह यू लॉर्ड मोर दॅन एनिथिंग एल्स. हे प्रभू, मी तुझ्यावर इतर सगळ्या गोष्टींपेक्षाही जास्त प्रेम. आजचा जो शास्त्रपाठ आहे त्या शास्त्रपाठातून एक प्रश्न उभा राहतो आमच्या समोर, आणि तो म्हणजे आम्ही देवाला किती देतो यापेक्षा आम्ही देवाला कसं त्यागपूर्वक देतो हे महत्वाचं आहे. परमेश्वर त्याकडे पाहत असतो. आणि म्हणून मग ते देणं आमचं पैसा असेल, आमची वेळ असेल, आमचं दशमांश असेल, आम्हाला परमेश्वराने दिलेले कलागुण कौशल्य असेल, जे काही असेल ते जेव्हा आम्ही परमेश्वराला देतो त्यावेळेला त्याद्वारे परमेश्वराचं गौरव झालं पाहिजे. गाणाऱ्यांनी असं म्हणू नये की मी गातो म्हणजे परमेश्वराला उपकार करतो. मी जर गायलं नाही तर परमेश्वराचं स्तुती आराधना होणार नाही, असं अजिबात नाही. मी जर देतो तर माझ्या देण्याने परमेश्वर संतुष्ट होईल, आणि मी जर देणार नाही तर असंतुष्ट होईल, असंही देणाऱ्याने समजू नये. मी जर माझ्या वेळातला वेळ परमेश्वरासाठी काढून देतो याचा अर्थ परमेश्वर उपकार करतो, परमेश्वर मला आशीर्वाद देईल, असंही आम्ही समजू नये. आम्ही ज्या वेळेला परमेश्वराला काही करतो, परमेश्वराला काही देतो, याचा अर्थ त्याच्यावर उपकार करतो असं नाही, कारण जे काही आम्ही देतो ते परमेश्वरानेच आम्हाला दिलेलं असतं. पण जेव्हा आम्ही त्याला रिटर्न गिफ्ट देतो, ज्यावेळेला आम्ही त्याला परत जी देण्या परमेश्वराने दिलेले ते देतो, त्यावेळेला त्या देण्यामध्ये आमचा त्याग किती आहे, त्या देण्यामध्ये आम्ही परमेश्वरावर किती प्रेम करतो हे प्रभू पाहत असतो. त्याच्याद्वारे देवाचं गौरव होतं काय आम्ही पाहिलं पाहिजे. आणखीन एक महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी शिकायला मिळाली, ते म्हणजे आमच्या देण्यावरती आमची धार्मिकता अवलंबून नसते. माइंड यू, आम्ही किती दिलं म्हणजे तेवढी आमची धार्मिकता जास्त, आणि कमी दिलं म्हणजे आमची धार्मिकता कमी, असं अजिबात नाही. हे एक सत्य प्रभूने या विधवेच्या देण्याच्या द्वारे प्रगट केलेलं आहे. आम्ही किती दिलं याला परमेश्वर कधीच महत्व देत नाही. आम्ही नाही दिलं तरी परमेश्वर आशीर्वाद द्यायचा काय थांबत नाही. परमेश्वर सूर्योदय होण्याचा थांबवत नाही. परमेश्वर पाऊस पाडायचा थांबवत नाही. आमच्या देण्यावर आमची धार्मिकता अवलंबून नसते. आम्ही स्वतः आमची आध्यात्मिकता जी आहे, आमची जी धार्मिकता आहे, ती कधीही आमच्या देण्यावरती अवलंबून ठेवू नये. मुळीच नाही. कारण प्रभूला असं कधीच आवडत नाही. आमच्या देण्यामध्ये परमेश्वर संतुष्ट असतो, मग ते आम्ही जास्त देऊ किंवा आम्ही कमी देऊ. आणि म्हणून प्रियानो, चौथा मुद्दा आहे, शेवटचा मुद्दा आहे, आमचं जे देणं जे आहे ते त्यागपूर्वक आम्ही कसं द्यायला हवे. मनपूर्वक त्याग करण्याचा आम्ही निश्चय करायला हवा. आम्ही मनापासून त्यागाने द्यायचं म्हणजे काय. उदाहरण मी काही लिहिलेली आहे, ते म्हणजे एखादी गोष्ट विकत घ्यावीशी वाटते, पण ती गरजेची आहे का. पण जर ती गरजेची नाही तर कशाला पैसा खर्च करा. तोच पैसा जर मी देवाच्या कामासाठी वापरला तर, गोरगरिबाला दान देण्यामध्ये वापरला तर कोणतरी आशीर्वाद होईल ना, देव संतुष्ट पावेल ना. पुढे आम्हाला गरज नाही अशा गोष्टी अशा वेळेला आम्ही घेण्याची काही गरज नाही आहे प्रियानो. लाईफ डझंट गेट ओव्हर. आयुष्य काही संपत नाहीये तिथं. पण जिथे जी गोष्ट आवश्यक आहे तेवढीच घ्यायची. बाकीचे पैसे जर मी चांगल्या इतर कामांसाठी वापरता आले तर डेफिनेटली आपण ते वापरू शकतो. किंवा प्रियानो, मिशन ट्रिप असते आपल्या चर्चतर्फे, आपण मिशन फील्ड मध्ये जात असतो दरवर्षाला. तुम्हाला जर वेळ असेल ना तर पालकांना विश्वासात घेऊन त्या मिशन ट्रिप मध्ये या.
आमच्या त्या ठिकाणी चाललेल्या कार्याची आम्हाला अभिमान वाटते, प्रशंसा वाटते. तिथे आम्ही दानधर्म अधिक केला तर त्या गोरगरिबांची काळजी घेतली जाईल. देव परमेश्वर त्यांना आशीर्वाद दे, त्यांना मी दिलं म्हणून मला आशीर्वाद दिला पाहिजे असं काही नाही बरं का, काही गरज नाही. किंवा तिसरी गोष्ट आहे, टीव्ही बघून बघून कंटाळा आला असेल तर काय बघायचं समजत नसेल तर गाणी गा, देवाची गाणी लावा, प्रार्थना करा, शास्त्र वाचा. निरर्थक खर्च आम्ही टाळावा आणि पैशाचा उपयोग गरजू लोकांकरता जर आम्ही केला तर निश्चितच परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल. आमच्याकडे भरपूर वेळ असतो आणि ह्या वेळेच्या रिकाम्या वेळेचा जर उपयोग आम्ही देवाच्या इतर सेवेसाठी जर उपयोग केला तर देवाने आम्हाला जे कलागुण कौशल्य दिलेले आहेत त्याचा वापर आम्हाला त्या फावल्या वेळेमध्ये करता येईल की ज्याच्याद्वारे इतर लोक आशीर्वादित होतील आणि देवाचं गौरव होईल. याच्याशिवाय तुमच्याकडे जर काही आयडियाज असतील, काही कल्पना असतील, कल्पकता असेल, ती तुम्ही इतरांशी शेअर करा. कदाचित तुमच्या त्या कल्पकतेच्या द्वारे काहीतरी इतिहास घडू शकेल, काहीतरी कार्य देवाचं होऊ शकेल. त्याच्याद्वारे अनेकांचं तारण देखील होण्यासाठी तुमचे आयडियाज, तुमच्या कल्पकता उपयोगात येऊ शकते. आणि मग जेव्हा आम्ही असे करू लागू ना तेव्हा देवाला खरोखर आनंद होतो. अँड इंग्लिश मध्ये असं म्हटलेलं आहे, वी विल ब्रिंग स्माइल टू द फेस ऑफ गॉड. हो, जेव्हा आम्ही असं करायला लागतो ना तेव्हा देवाला हसू येतं, देव आनंदी होतो. इथं तसंच झालेलं आहे. या विधवा स्त्रीने 2 तोल्या सर्वस्व दिलं, देवाला हसू आलं आणि देव संतुष्ट झाला, देव आनंदी झालेला आहे. आणि म्हणून प्रियानो, आपण का देत आहोत यावर विचार करूया, परीक्षण करूया. आपण जे देतो त्यासोबत स्वतःलाही आपण देऊन टाकूया. स्वतःच्या त्या देण्यामध्ये स्वतःचं आपण समर्पण करूया. कारण प्रियानो, अनाथाला आपण मदत करायला शिकलं पाहिजे. पण ज्या वेळेला आम्ही अनाथांना मदत करतो ना, गावभर करू नका, इतरांना सांगू नका. सगळं संपलं मग तिथेच. आमचं देणं, आमची मदत करणं प्रियानो नेहमी गुप्त असावं. देवाचं कार्य आम्ही प्रियानो करायला हवे. आम्ही इतरांना मदत करायला हवी, अनाथांना मदत करायला हवी, त्यांच्या गरजा पूर्ण करायला हवे. पडद्यामागे आम्ही जर काम करत असो तर मी हे केले सांगण्याची काही गरज नाहीये. मग पडद्यामागे करताच का, ज्याला पुढे येऊन करा ना. मग मागे लपून छपून काम करायचं आणि चांगलं झालं की म्हणायचं मी सांगितलं, मी केलं होतं, आय वॉज बिहाइंड इट. आणि म्हणून प्रियानो, स्वतःच्या जीवनाचे निर्णय आपण देवासमोर मांडूया. त्याला जे योग्य वाटतं ना त्या प्रकारे आपण आपल्या जीवनाचं कला, गुण, कौशल्य, वेळ, पैसा, दशमाव जे काही प्रभूने दिलेले आहेत ते आपण प्रभूला देऊया. स्वतःला वाटेल तसे वागण्यापेक्षा देवाला काय आवडते यावरती आपण विचार करून जर जगलो तर निश्चित प्रभू आम्हाला आशीर्वाद देईल. आपण प्रार्थना करूया. प्रभू देव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करीतो. आम्हा सर्वांना काम करायचं आहे. जे आहे ते देणारे लोक तू आम्हाला बनवू इच्छितोस. जे आमच्याकडे आहे प्रभू ते दिल्याने तुझ्यावरील आमचं प्रेम प्रगट होतं. तुझ्यावर आम्ही किती प्रेम करतो, तुझ्यावर आम्ही किती दया करतो, तुझ्याबद्दल आम्हाला किती आदर आहे, आस्था आहे, हे आम्ही प्रगट करत असतो तुझ्या समोर. आणि जेव्हा आम्ही असे करतो त्यावेळेला प्रभुदेव बाप्पा, त्या विधवा महिलेप्रमाणे आम्ही तुझ्यावर प्रेम करणारे आणि प्रेम करून आम्ही त्यागपूर्वक आमच्या वेळेचा, आमच्या पैशाचा विनियोग करणारे आम्ही स्त्री आणि पुरुष होऊ शकतो. आणि म्हणून या सुंदर अशा या शिकवणीबद्दल धन्यवाद देते. प्रार्थना आमचा तारणारा प्रभू श्री ख्रिस्त त्याच्या नावाने करत आहे म्हणून तो आहे.